Hello, Namaste friend. Some basic concepts of the chemistry for 11th science students. त्याच्यामध्ये फॅरेनहाइट आणि डिग्री सेल्सिअस याच्यामध्ये रिलेशन आपण बघूया. तर क्वेश्चन कसा आहे, विच ऑफ द फॉलोइंग टेम्परेचर विल रीड द सेम व्हॅल्यू ऑन सेल्सिअस अँड फॅरेनहाइट स्केल. प्रश्नामध्येच असं विचारलं आहे की तुम्हाला कुठली व्हॅल्यू आपण मेजर करू शकतो सेल्सिअस अँड फॅरेनहाइट मध्ये ती सेम असू शकते. तर मॅथमॅटिकल एक्सप्लेनेशन आपण असं मांडूया, टू फाइंड द पॉइंट वेअर द टू स्केल्स आर इक्वल टेम्परेचर ऑफ टू स्केल्स आर रिलेटेड इच अदर फॉलोइंग रिलेशनशिप. फॅरेनहाइटचं रिलेशनशिप काय आहे, तर फॅरेनहाइट इज इक्वल टू 9/5 सेल्सिअस प्लस 32. ओके. आता क्वेश्चन मध्ये विचारलेलं आहे सेम व्हॅल्यूज. Since we want to find the point where the Celsius and Fahrenheit values are the same, त्याच्यामुळे Fahrenheit is equal to C, Celsius is equal to X असं रिलेशन घेऊ. तर X is equal to 9/5 X plus 32. सबस्ट्रॅक्ट करू आपण दोन्ही साईडला 9/5 X फ्रॉम बोथ साइड्स. तर त्याचं रिलेशन कसं येईल आता, -4/5 X is equal to 32. आता मल्टिप्लाय बोथ साइड -5 मल्टिप्लाय केल्यावरती काय होणार आहे, -4x -5 त्याचे 20 येणार आणि इकडे मागे इज इक्वल टू -5 इंटू 32 -160 आलंय. 4x इज इक्वल टू -160 आणि x इज इक्वल टू -40 येईल. ओके. 160/4 40 आलं आणि ते मायनस असल्यामुळे ते -40 डिग्री सेल्सिअस असं याचं उत्तर आहे. मित्रांनो, असेच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी लाईक आणि सबस्क्राईब करा. मी तुमच्यासाठी 11वी सायन्सचा सिलेबस असा तुमच्या म्हणजे सोपा करून या चॅनलमध्ये देईल. थँक्यू.